वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। हिंदी सिनेमांमध्ये देसी ही मॅन अशी त्यांची ओळख होती। बॉलिवूडचा ही मॅन असं त्यांना म्हटलं जातं। 8 डिसेंबरला त्यांना 90 वर्ष पूर्ण होत होती। 89व्या वर्षीच त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। 300हून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलंय। 6 दशकांहून अधिकची त्यांची ही फिल्मी कारकीर्द। धर्मेंद्र यांच्या नावावर हिंदी सिनेसृष्टीमध्ये सर्वाधिक हिट सिनेमांमध्ये काम करण्याचा विक्रम सुद्धा आहे। 8 डिसेंबरला त्यांना 90 वर्ष पूर्ण होत होती। 89व्या वर्षीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मध्यंतरीच्या काळात त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। त्यांच्यावर तिथेच उपचार सुरू होते। कुटुंबाकडून सुद्धा वारंवार प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना अपडेट्स दिले जात होते। त्यानंतर पुढील उपचार करण्यासाठी म्हणून रुग्णालयातून डिस्चार्ज घेत घरीच एक अत्याधुनिक असा उपचारासाठी सेटअप त्या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि तिथेच त्यांच्यावर घरी पुढील उपचार सुरू होते। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे। तर आपल्या सगळ्यांनाच धर्मेंद्र आठवतात ते शोलेतल्या त्यांची भूमिका, म्हणजे त्यांनी हिमॅन ही त्यांची ओळख जरी असली तरीही त्यांनी अनेक विनोदी भूमिका सुद्धा तितक्याच लीलया साकारलेल्या होत्या। धर्मेंद्र हे बॉलिवूडमधले देसी हिमॅन त्यांना म्हटलं जातं। सलग 7 हिट आणि 9 यशस्वी सिनेमे त्यांनी दिलेले होते। 1973 मध्ये 8 हिट सिनेमे त्यांनी दिले होते। त्यांची दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमातून त्यांचं बॉलिवूडमध्ये पदार्पण झालेलं होतं। 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमातून त्यांचं सिनेसृष्टीतलं पदार्पण। त्यानंतर 1960च्या दशकातच आए मिलन की बेला, फूल और पत्थर, आए दिन बहार के यासह या सिनेमांमधून त्यांनी लोकप्रियता मिळवली आणि नंतरच्या काळात ते देसी ही मॅन म्हणून ओळखले गेले। देसी ही मॅन अशी त्यांची ओळख अगदी नंतरच्या काळात सुद्धा नवीन जे अभिनेत्री होते त्यांच्यासोबत सुद्धा धर्मेंद्र यांनी काम केलेलं होतं। राजकारणात सुद्धा त्यांनी आपलं नशीब आजमावलेलं होतं। राजस्थानच्या बिकानेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं होतं। 15व्या लोकसभेचे ते सदस्यही राहिलेले होते। दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमातून त्यांचं सिनेसृष्टीतलं पदार्पण। मात्र त्यानंतर एकाहून एक हिट असे सिनेमे त्यांनी दिलेले होते। विशेषतः शोलेतली त्यांची भूमिका जी होती ती आपल्या सगळ्यांच्याच आजही स्मरणात आहे। नुकतेच त्यांनी आलिया भट असेल, नवीन पिढीचे जे अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत, त्यांच्याबरोबर सुद्धा काम केलेलं होतं। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे। 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। तर शोलेनं देशात 60 सुवर्ण महोत्सवी सिनेमांचा विक्रम कायम ठेवलेला होता। शोले हा सगळ्यात हिट असा त्यांचा सिनेमा। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। ब्रिज कँडी रुग्णालयात धर्मेंद्र यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते। 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या धर्मेंद्र यांनी 300हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं। धर्मेंद्र यांना बॉलिवूडचा ही मॅन म्हणूनही ओळखलं जातं। सुरुवातीच्या काळात धर्मेंद्र यांनी अनपढ, बंदिनी, अनुपमा आणि आया सावन झुमके यासारख्या सिनेमांमध्ये सामान्य माणसाची भूमिका साकारली। नंतरच्या काळात धर्मेंद्र यांनी ॲक्शन आणि कॉमेडी सिनेमांमध्येही आपला ठसा उमटवला। शोले, धर्मवीर, चुपके चुपके, मेरा गाव मेरा देश आणि ड्रीम गर्ल सारख्या सुपरहिट सिनेमांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या। धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा आणि मैलाचा दगड ठरलेला सिनेमा म्हणजे शोले। या सिनेमातील वीरूची त्यांची भूमिका अजरामर झाली। त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना जगातील सर्वात देखण्या पुरुषांपैकी एक मानलं जात होतं। 1968 ते 1984 आणि 1987 पर्यंत 18 वेळा बॉक्स ऑफिस इंडियाच्या टॉप अभिनेत्यांच्या यादीत धर्मेंद्र यांना स्थान होतं। 1972 ते 1975 या 4 वेळा या यादीत अव्वल स्थान त्यांनी पटकावलं होतं। बलराज साहनी, राज कपूर, संजीव कपूर, अमिताभ बच्चन यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत धर्मेंद्र यांनी काम केलं। जुन्या पिढीसोबत नव्या पिढीसोबतही त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली।
रणवीर सिंग, शाहिद कपूर, आलिया भट्ट आणि इतर नवीन पिढीतील कलाकारांच्या सिनेमातही धर्मेंद्र यांनी भूमिका साकारली. हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वात हिट सिनेमे देण्याचा विक्रम धर्मेंद्र यांच्या नावावर आहे. 1987 मध्ये धर्मेंद्र यांनी एकाच वर्षात 7 यशस्वी सिनेमे दिले. तो अजूनही चित्रपटसृष्टीतला एक विक्रम आहे. धर्मेंद्र यांच्या नावावर 74 हिट सिनेमांचा विक्रम आहे. धर्मेंद्र यांना भारत सरकारतर्फे पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. अभिनयासोबतच धर्मेंद्र यांनी राजकारणातही पाऊल ठेवलं होतं. 2004 ते 2009 या काळात राजस्थानच्या बिकानेर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार होते.